नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञानामधील प्रकरण क्रमांक 2 पाहतोय आणि या प्रकरणाचं नाव आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स। आणि हे टॉपिक एलिमेंट्सशी रिलेटेड आहे। एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य। तर आपण या प्रकरणामध्ये एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने झालं, त्याचं पिरियॉडिक टेबल कशा पद्धतीने निर्माण झाला, सुरुवातीला त्यासाठी कोणी प्रयत्न केलं, या सगळ्यांचा अभ्यास आपण करणार आहोत। खास करून सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ आपण बनवत आहे। तर आपण सुरू करतोय। पहिल्यांदा आजच्या या व्हिडिओमध्ये डोबेरायनोस ट्राइड म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत। सो डिअर स्टुडंट्स, जेव्हा आपण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सला सुरुवात करतोय, फर्स्ट ऑफ ऑल वी शुड नो व्हॉट इज मीन बाय एलिमेंट। एलिमेंट म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे। An element is a pure substance that cannot be broken down by any physical or chemical means into simpler substances. एलिमेंट असा एक प्युअर सबस्टन्स आहे, तो परत ब्रोकन डाऊन केला जात नाही फिजिकली किंवा केमिकल प्रोसेसने। त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करता येत नाही, म्हणजे तो ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्म मध्येच असतो। तुम्ही पाहू शकता एलिमेंट्स हेलियम, He, ऑक्सिजन O असे काही एलिमेंट्स तुमच्या समोर आहेत, which contains only one kind of atom. तर दोन्हीमध्ये तुम्ही पाहत असाल एकाच प्रकारचे ॲटम तुम्हाला दिसत असतील। एलिमेंट इज मेड अप ऑफ सेम काइंड्स ऑफ ॲटम, त्याच्यामध्ये एकाच प्रकारचे ॲटम्स असतात। अँड एलिमेंट्स आर क्लासिफाइड इनटू मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स। एलिमेंट्स हे क्लासिफिकेशन झालेले आहेत। सुरुवातीला मेटल्स आणि नॉन मेटल्स होते, पण कालांतराने आफ्टरवर्ड्स वन मोर क्लासिफिकेशन दॅट इज मेटलॉइड, म्हणजे धातू सदृश्य एलिमेंट असं म्हणतो आपण। सो व्हॉट अबाउट मेटलॉइड्स? मेटल, नॉन मेटल माहित आहेत। मेटलॉइड्स मीन्स द एलिमेंट्स विच हॅव्हिंग द प्रॉपर्टी ऑफ बोथ मेटल्स ॲज वेल ॲज नॉन मेटल्स। आणि एलिमेंट्स आर रिप्रेझेंटेड बाय देअर सिम्बॉल। तुम्ही पाहत असाल He इज द सिम्बॉल ऑफ हेलियम, ऑक्सिजन O इज द सिम्बॉल ऑफ ऑक्सिजन, हायड्रोजन जर घेतला तर H त्याचं सिम्बॉल आहे, कार्बन C। सो देर आर सो मेनी एलिमेंट्स आर देअर, ईच हॅव्हिंग देअर ओन सिम्बॉल। तर नाउ डेज आता सध्या किती एलिमेंट्स सायंटिफिक वर्ल्ड मध्ये आहेत, तर 118 एलिमेंट्स आर वेल नोन टू द सायंटिफिक वर्ल्ड। 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे। दिस इज अ मॉडर्न पिरियॉडिक टेबल and it contains 118 elements. याच्यात 118 एलिमेंट्स आहेत according to their symbol and according to their atomic numbers. Increasing order of atomic numbers चे प्रमाणे आहेत। तर तसं होतं का सुरुवातीला? अराउंड इयर ऑफ 1800 सेंचुरी ओनली अबाउट 30 एलिमेंट्स वेर वेल नोन। 18व्या शतकामध्ये फक्त 30 एलिमेंट्स माहित होते, पण nowadays there are 118 elements are well known. And you dear students, you know that in the initial classification elements were classified into groups of metals and non metals. तुम्हाला आता सांगितलं सुरुवातीच्या कालावधीमध्ये फक्त मेटल आणि नॉन मेटल होते। अँड आफ्टरवर्ड्स नंतर मात्र काय झालं पाहू शकता तुम्ही, लॅटर ऑन वन अनदर क्लास ऑफ एलिमेंट्स आर कॉल्ड मेटलॉइड्स वेअर वॉज नोटिस्ड। तुम्ही पाहताय बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, अस्टेस्टाइन, टेलोरियम, पोलेनियम असे 7 एलिमेंट्स जे दिसत आहेत तुम्हाला, हे 7 एलिमेंट्स काय आहेत? मेटलॉइड्स आहेत, विच हॅव्हिंग प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स। तर तुम्ही पाहताय झिगझॅग लाईन मध्ये जे तुम्हाला दिसत आहेत ते मेटलॉइड्स काही गुणधर्म मेटलचे दाखवतात, तर काही गुणधर्म हे नॉन मेटलचे दाखवतात। तर मित्रांनो, आज आपण सुरुवात कोणी केली क्लासिफिकेशनला? तर डोबेरायनोसने केलेले। इन 1817 मध्ये अ जर्मन सायंटिस्ट हु डिस्कवर्ड और सजेस्टेड दॅट, त्याने सजेशन केलेलं आहे, ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स अँड दीज ऑल प्रॉपर्टीज आर बेस्ड ऑन ॲटॉमिक मास नंबर। आणि सगळे जे
ग्रुप्स वगैरे केलं, क्लासिफिकेशन केलं, ते सगळं ॲटॉमिक मास नंबरवर डिपेंड होतं. ॲटॉमिक मास याचा अर्थ असा आहे द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, सम ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास. ज्या एका ॲटॉममध्ये न्यूक्लियसमध्ये असलेले प्रोटॉन पी आणि न्यूट्रॉन एन यांची बेरीज किंवा इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉनच्या बेरजेला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक मास नंबर म्हणतो. तर सुरुवातीचे जे क्लासिफिकेशन होते ते संपूर्णतः कशावर डिपेंड होते, ॲटॉमिक मास नंबरवर होते. सो सुरुवातीला त्यांनी काय केलं 1817 मध्ये, ही मेड अ ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स each having similar chemical properties and called them triads. डेफिनेशन विचारला जातो. तर त्यांनी सुरुवातीला 3 एलिमेंट्स असे एकत्र केले की त्यांचे केमिकल प्रॉपर्टीज समान होते, त्यांना त्यांनी ट्राइड्स म्हटलं, त्रिके असं म्हटलं. And what is a Dobereiner's triad? He arranged the 3 elements in a triad in a such increasing order of atomic mass and shows that the atomic mass of the middle element was approximately equal to the mean of atomic mass of other 2 elements. त्यांनी 3 एलिमेंट्स असे अरेंज केले की त्यांची इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास होते. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे 1 2 3 पहा, 1 2 3 हा इन्क्रीजिंग ऑर्डर. तेव्हा त्याला असं आढळलं ही शोज दॅट ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट, तर 1 2 3 मध्ये दुसरा 2 नंबरचा जो एलिमेंट होता मिडल एलिमेंट वाज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, त्याचा ॲटॉमिक मास हे अंदाजे इक्वल असायचे कोणाबरोबर, मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स. मीन म्हणजे सरासरी, पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटच्या सरासरी इतकं मिडलच्या एलिमेंटचं ॲटॉमिक मास असायचं. मी एक्झाम्पल तुम्हाला दिलं 1 2 3 चू हे मिडल एलिमेंट असेल तर 1 आणि 3 यांचं सरासरी म्हणजे 1 आणि 3 यांची बेरीज 4 होते. 4 डिवायडेड बाय 2 जर केलं तर ते परत 2 येतं, म्हणजे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू मिडल एलिमेंट हे त्यांनी सांगितलं. तर आपण त्याचे एक्झाम्पल पाहणारच आहे. अँड हावेवर पण असं असताना सुद्धा ऑल द नोन एलिमेंट्स कुड नॉट बी क्लासिफाईड इन टू डोबेरायनर्स ट्रायड. त्यावेळी जेवढे एलिमेंट माहीत होते म्हणजे जेवढे डिस्कवर झाले होते ते सगळेच्या सगळे एलिमेंट्स डोबेरायनर्सचे ट्रायड फॉलो केलेले नाहीत. फक्त काहीच एलिमेंट्स ते फॉलो केलेले आहेत, म्हणजे डोबेरायनर्स ट्रायड कुठले फॉलो केले ते सुद्धा पाहणार आहे आणि कुठले नाही फॉलो केले ते सुद्धा आपण पाहतोय. तर पहा इथे तुम्ही पाहता एक एलिमेंट तुमच्या समोर दिसतोय ट्रायड, लिथियम सोडियम पोटॅशियम 1 2 3. मिडल एलिमेंट सोडियम आहे, 23 त्याचा ॲटॉमिक मास आहे. फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट 7 आणि 39 आहे, त्याचा आपण मीन काढूया, सरासरी काढूया. 7 + 39 अपॉन 2 जर केलं 39 + 7 46 येणार आहे. 46 डिवायडेड बाय 2 23. सो हिअर व्हॉट हॅपन, द atomic mass of middle element was approximately equal to the mean of remaining 2 elements. लिथियम आणि पोटॅशियमच्या सरासरी इतकं मिडल एलिमेंट मिळालं, म्हणजे लिथियम सोडियम पोटॅशियम हा ट्रायड आहे. सेकंड एक्झाम्पल सेम पहा, कॅल्शियम स्ट्रॉन्टियम बेरियम 40 88 137. तुम्ही जर पाहिलं 40 + 37 यांचे ॲडिशन करा आणि त्याला 2 ने डिवाइड करा तर त्याचं उत्तर किती येणार, 88.5 येणार आहे. कारण की 177 अपॉन 2 जर केला तर 88.5 होतं. अँड 88.5 इज द अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द 88 आणि 88.5 मध्ये फारसा फरक नाही. सो धिस इज ऑल्सो ट्रायड. कॅल्शियम स्ट्रॉन्टियम आणि बेरियम सुद्धा हे ट्रायड आहे. थर्ड एक्झाम्पल आपण पाहतोय क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. सी हिअर क्लोरीन 35.5, ब्रोमीन 80, आयोडीन 127. तर आपण फर्स्ट आणि थर्ड एलिमेंटचं ॲडिशन करूया. 35.5 + 127 अपॉन 2 जर केला आणि त्याला डिवाइड केला तर 81.25 येतं. 81.25 आणि 80 हे अप्रॉक्सिमेटली इक्वल आहेत. मीन्स हिअर ऑल्सो व्हॉट हॅपन, क्लोरीन ब्रोमीन आयोडीन आर ऑल्सो ट्रायड. तर तुम्ही 3 ट्रायड लक्षात घ्या. लिथियम सोडियम पोटॅशियम 1 ट्रायड, कॅल्शियम स्ट्रॉन्टियम बेरियम हा सेकंड ट्रायड, आणि तिसरा जो ट्रायड आहे क्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन हे तुम्ही नीट लक्षात घ्या. आणि अजून एक सांगितलं होतं की ऑल द एलिमेंट्स विच वेअर वेल नोन ऑन दॅट टाइम दे डू नॉट फॉलो द डोबेरायनर्स ट्रायड. सगळ्यांनीच फॉलो केलं नाही. तर एक एक्झाम्पल पाहायचं तुमच्या समोर. वेदर आयडेंटिफाय डोबेरायनर्स ट्रायड फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप्स ऑफ एलिमेंट्स हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. तर Mg कॅल्शियम स्ट्रॉन्टियम आपण पाहतोय. तर पहा ट्रायड आहेत का. मॅग्नेशियम 24.3, कॅल्शियम 40.1 आणि स्ट्रॉन्टियम 87.6. तर आपण ह्याचं मीन काढूया फर्स्ट आणि थर्ड एलिमेंटचं. ॲटॉमिक मास ऑफ मॅग्नेशियम प्लस ॲटॉमिक मास ऑफ स्ट्रॉन्टियम अपॉन 2. तर आपण 24.3 + 87.6 अपॉन 2 जर केलं तर त्याचं ॲडिशन होतंय 111.9 अपॉन 2.
अँड त्याचं सरासरी काढलं तर 55.9 येतं. 55.9 आणि कॅल्शियमचं 40 दीज आर नॉट मॅच. मीन ऑफ फर्स्ट अँड थर्ड इज नॉट इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ Ca. कॅल्शियमच्या ॲटॉमिक मास बरोबर ते मॅच होणार नाही. देअरफॉर मॅग्नेशियम, कॅल्शियम अँड स्ट्रॉन्टियम आर नॉट फॉलो द डोबेनायरस टेट्राइड. हे डोबेनायरस टेट्राइड फॉलो करत नाहीत. तर असे काही एक्झाम्पल आहेत जे डोबेनायरस टेट्राइड फॉलो सुद्धा करत नाहीत. तर नक्कीच आता पुढच्या होमवर्कमध्ये तुम्ही पहा, इथं अजून 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. तर SSCT-BEMZ आणि CI हे नक्कीच डोबेनायरस टेट्राइड फॉलो करतात का नाही चेक करा. दिस इज होमवर्क फॉर यू. अँड मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा हे 2 पैकी कुठले डोबेनायरस टेट्राइड फॉलो करतात आणि करत नाहीत. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटणार आहे. तोपर्यंत थांबतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच.